अभी मजा आएगा ना भिड़ो। हमारा परिचय तो जानते हैं आप लोग। हे बघ भाऊ, प्रिव्ह्यू खतरनाक झाला आहे म्हणून लाईक कर बर का। और हाँ, अगर तुम शांति प्रिया सुपरस्टार की बजाय शांति प्रिया सुपर जूनियर आर्टिस्ट भी होती तो भी मैं तुमसे इतना ही प्यार करता। तुम्हारे जलवा है हमारा। जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत। तर मित्रांनो, प्रिव्ह्यू तर तुम्ही पाहिलाच आहे, तर प्रिव्ह्यू आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। आणि आपल्याला असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर अलर्ट मोशन ॲप ओपन करायचं आहे। अलर्ट मोशन ॲप ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला बिटमार्क आणि शिकीपिकची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर बिटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। तर तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे। तर मीडियावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे, तर तुम्हाला तो डाउनलोड करून घ्यायचा आहे। तर डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ अशा प्रकारे ॲड करायचा आहे। तर व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला ते 8.5च्या बिटला यायचं आहे। तर 8.5च्या बिटला आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे, 3 डॉटवरती जायचं आहे, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून अशा प्रकारे फोटो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। तर सगळे फोटो अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो। तर मी सगळे फोटो ॲड करून घेतलेले आहेत। तर त्यानंतर पुन्हा 8.5च्या बिटला यायचं आहे। आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। तर क्लिक केल्यानंतर मीडियावरती क्लिक करायचं आहे। तर मीडियावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी ही PNG दिली आहे, तर ती ॲड करायची आहे। तर ॲड केल्यानंतर इथे मूव्ह अँड ट्रान्सफरचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ही PNG अशा प्रकारे वरती घ्यायची आहे। तर त्यानंतर ही PNG शेवटपर्यंत ठेवायची आहे। तर त्यानंतर तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन तुम्हाला अशा प्रकारे ही PNG अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची आहे। तर ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे। आल्यानंतर आपला शिकीपिक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर शिकीपिक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे। इफेक्टमध्ये गेल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे। आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपण हा व्हिडिओ हाईड केलेला आहे, कारण स्क्रीन रेकॉर्डिंग करताना थोडा प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे। तर तुम्ही जर तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही पण अशा प्रकारे हाईड करायचा आहे थोड्या वेळ, सगळा व्हिडिओ एडिट होईपर्यंत। जर तुमच्या मोबाईलमध्ये सपोर्ट करत असेल तर तुम्ही अनहाईड केलं तरी चालेल। तर आपण फोटोला इफेक्ट द्यायचा आहे। तर आपण कॉपी केलेला इफेक्ट ह्या सर्व फोटोंना द्यायचा आहे। तर फोटोवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे। इफेक्टमध्ये गेल्यानंतर 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। तर अशाच प्रकारे सगळ्या फोटोंना हवाला इफेक्ट द्यायचा आहे। तर आपल्या सर्व फोटोंना इफेक्ट देऊन झालेला आहे। तर व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे, तर त्याआधी आपण जो व्हिडिओ हाईड केलेला आहे त्याला अनहाईड करूया। तर अनहाईड केल्यानंतर इथे सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। आणि व्हिडिओ तुम्हाला जेवढी पण व्हिडिओची रेझोल्यूशन पाहिजे असेल, क्वालिटी पाहिजे असेल तेवढी तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे।
प्रोग्राम दिखा दिया तूने। सच कहूं, जिंदगी में 2 बार खुश हुआ हूं। एक दिन जब देश को आजादी मिली थी और एक दिन आज। नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए।